विदर्भात सूर्याचा प्रकोप वाढत चालला असून संपूर्ण विदर्भच होरपळून निघतोय। अकोल्यात 20 मार्चपासूनच तीव्र उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत। त्यामुळे नागरिकांना अंगाची लाही होत असल्याचा अनुभव येत आहे। विदर्भात कमाल तापमानानं चांगलीच उसळी घेतली आहे। अकोल्यात सुद्धा उन्हाची तीव्रता वाढली आहे। नागरिक उन्हापासून बचाव करताना दिसत आहेत। गेल्या 3 दिवसांपासून अकोल्यात उन्हाचा पारा 43 अंशांपर्यंत पोहोचला असून गेल्या 2 दिवसांपासून जगातील टॉप 10 हॉट सिटीमध्ये अकोल्याच्या नावाची नोंद होते आहे। जिल्ह्यात सोमवारी 42.9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली होती। त्यामुळे अकोला हे जगातील हॉट सिटीमध्ये 8व्या स्थानावर होतं। पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय। त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन देखील हवामान विभागानं केलं आहे। आता ऊन 41 पेक्षा जास्तच असून उन्हाकरता आम्ही आता थंड पाणी सोबत ठेवून राहिलो आणि दुपट्टे साधे दुपट्टे आहेत आपले, याच्यापासून आम्ही शरीराचा बचाव करून राहिलो। शेतीचे कामं आमचे 7 ते समजा 9-11 पर्यंत व्हायचे, पण आता आम्ही सकाळी 7 ते 9 पर्यंतच कामं आटपत घेऊन राहिलो, कारण ऊन खूप वाढलेलं आहे। त्यामुळे सकाळी 7 ते 9 पर्यंत कामं आटपतो ना, त्यानंतर मग 5 ते 7 पर्यंत। ऊन आता या 2-4 दिवसात भयंकर वाढलं आणि आता टीव्हीवर न्यूजही येऊन राहिले की आणखी उष्णतामान वाढणार आहे। तर जवळपास आता 42-43 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गेलेलं आहे। हे मेच्या 5 किंवा 10 तारखेपासून हे उन्हाळे चांगले तापण्याला सुरुवात होते, तर ते आजच उन्हाचा पारा चढलेला आहे। तर याला बरीचशी कारणं आहेत। वृक्षाची लागवड फार कमी झालेली आहे आणि कटाई पण जास्त झालेली आहे वृक्षांची। आता आपण रोडनी येतो, रोडाचे रुंदीकरण करण्यासाठी खूप अतोनात वृक्ष कटाई झालेली आहे। पिछले कुछ दिनों से मौसम बहुत ज़्यादा गर्म होता जा रहा है। कल के समय में अकोला का तापमान वर्ल्ड के 8वें स्थान पे था। आगे भी आशंका है कि अगले 4 तारीख तक, अगले विदिन नेक्स्ट 6 या 7 दिन तक भी तापमान बड़ा चरम पे रहेगा। तो आम जनता से अनुग्रह है कि वो ज़्यादा बाहर ना निकलें और अपने आप को हाइड्रेटेड रखें, क्योंकि डिहाइड्रेशन की चांसेस बहुत ज़्यादा बढ़ जाते हैं। सत्तेच्या भुकेचं दर्शन भाजपच्या राज्याच्या अध्यक्षांचं आहे। लोकांना माहिती आहे की कोणती सत्ता चालेल, त्यांची पहाटेची सत्ता गेली म्हणून ते असं बोलतात, अशी खळबळजनक टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केली आहे। शेगावात एका कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, तर संजय राऊत यांच्याबद्दल नाना पटोले यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली। ज्यांना एवढा गर्वच झालेला आहे, तर गर्वाचे घर लोकशाहीमध्ये उतरवलं जातं आणि भाजपचं आता गर्वाचं घर उतरण्याचं काम सुरू झालेलं आहे। त्याच्यामुळे त्यांना सपनात राऊत साहेबांनी आता स्टेटमेंट देताना सांगितलं की काँग्रेसला इतिहास आहे मात्र भूगोल नाही, त्यांना भूगोल वाढवावं लागेल। त्यांची सल्ला आणि त्यांचं मार्गदर्शन आमचे सहकारी आहेत, त्याचं काही गोष्टी आम्हालाही त्यांचे ऐकावं लागतात। त्याच्यामुळे त्या सहकारी आता जे काही आम्हाला मार्गदर्शन करतात, जे चांगलं असेल ते घेऊ, चुकीचं असेल तर घेणार नाही। तर चंद्रकांत पाटील म्हणतात की राष्ट्रवादी ही सत्ता चालवत आहे आणि शिवसेना आणि काँग्रेस फक्त गाड्या फिरवत आहेत। ही सत्तेच्या भुकेचं दर्शन महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या राज्याच्या अध्यक्षाचं आहे। हे सरकार गाड्या फिरवतं की लोकांचं काम करतं हे लोकांना माहिती आहे। आणि या पद्धतीचं बोलण्याचा मागचा अर्थ काय? सत्ता त्यांची पहाटेची गेली, त्याच्यामुळे या पद्धतीचं वक्तव्य ते करतात आहे। आरोपाशिवाय भाजपजवळ आता काहीच बाकी नाही। एकात्मिक बालविकास प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडीतील बालकांना मुदतबाह्य पोषण आहाराचं वाटप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात हा प्रकार घडला आहे। लहान मुलं सुदृढ सक्षम व्हावे आणि त्यांचे आरोग्य सुधारावे यासाठी शासन अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांवर प्रचंड प्रमाणात खर्च करते। राज्य आणि भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत मूर्तिजापूर येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून अंगणवाडीतील बालकांना पोषण आहाराचे वाटप करण्यात येते। मात्र मूर्तिजापूर शहरातील वसंतनगर स्थित अंगणवाडी क्रमांक 6 मधील बालकांना मुदतबाह्य पोषण आहाराचं वितरण करण्यात आलं। सीलबंद पाकिटात असलेल्या पोषण आहाराचं वितरण
वितरण बालकांना करण्यात आलं आहे. सदर पाकिटावर पॅकेजिंग तारीख 9 सप्टेंबर 2021 असून पॅक केल्याच्या तारखेपासून 4 महिन्यापर्यंत वापरण्याची सूचना ठळक व स्पष्ट लिहिलेली असताना देखील या अंगणवाडीतून 24 मार्च रोजी मुदत संपलेल्या पोषण आहाराचं वितरण करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली. या संदर्भात सविश रवींद्र गवई यांनी चौकशी करून कारवाई करण्यासाठी महिला व बालविकास आयुक्त एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी मूर्तिजापूर यांच्याकडे तक्रार दाखल केली. माझं नाव सविश गवई, मी राहणार मूर्त्यापूर येथे. मला दिनांक 24 तारखेला सकाळी 10 वाजता फोन आला अंगणवाडीतून, अंगणवाडी सेविकेचा, तुमचा आहार आला आहे, तुम्ही घेऊन जा. मी आहार घ्यायला तिथे गेलो, आहार घरी आणला. नंतर माझ्या लक्षात असं आलं की हा जो आहार आहे त्याच्यावर जी डेट होती मॅन्युफॅक्चरिंग डेट ती 21 सप्टेंबर 2021 होती आणि त्याच्यावर लिहून होतं की हा आहार 4 महिन्यात म्हणजे एक्सपायर होणार आहे. हे जसं मला कळलं तसं मी प्रकल्प अधिकाऱ्याला धाव घेतली, त्यांना तक्रार केली, अर्ज दिला रीतसर आणि त्यांच्याकडून ओसी घेतली. पण त्यांनी मला समाधानकारक उत्तर दिलं नाही किंवा त्यांनी ट्रीट केलं नाही. मग माझं समाधान व्हावून मी तहसीलदाराकडे गेलो आणि त्यांना मी पूर्ण माहिती सांगितली आणि मग त्यांनी पुढची कारवाई केली आणि त्यानंतर आता जी परिस्थिती आहे तुमच्यासमोर अवेलेबल आहे. अकोला जिल्ह्यातील अंबाशी येथील महिला गेल्या 20 वर्षांपासून नळ जोडणीसाठी संघर्ष करतायत. मात्र महिलांच्या मागणीची दखल स्थानिक प्रशासनानं घेतली नसल्यानं महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. पातूर तालुक्यातील अंबाशी हे गाव आदिवासी बहुल आहे. या गावात घरकुल योजना राबविण्यात आल्या असून गाव अद्याप मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. अंबाशी येथील वार्ड क्रमांक 1 या भागात ग्रामपंचायत मार्फत पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ग्रामपंचायततर्फे पाणीपट्टी कर वसूल केला जातो, मात्र पाण्याची व्यवस्था अद्याप करण्यात आली नाही. या महिलांना उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तिन्ही ऋतूंमध्ये दूरवरून पायपीट करत शेतातील विहिरीतून पाणी आणावे लागतात. सरपंचाकडे याची तक्रार केली असता सरपंच उडवाउडवीची उत्तरं देत असल्यानं गावातील महिलांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. गेल्या 20 वर्षापासून आम्हाला पाणीच नाही. 20 वर्ष झाले असंच फिरवा करत आहे, पण आम्हाला पाणी आमच्या दारापर्यंत उपलब्ध करून दिलं नाही. आम्हाला काशीनाथ करोडदे शेतातून आम्हाला 1 किलोमीटर अंतरावरून पाणी नियमित भरावं लागते. आमच्या मुलाचे शिक्षण होत नाही, कारण शाळा सोडून त्याला पाणी भरत राहावं लागते, हांड्याने कॅनाईनं पाणी. कारण आई वडील ते सर्व शेताईनं जातात आणि मुलाला शाळा सोडून पाण्यात पूर्ण दिवस घालावं लागते. पूर्ण मुलं आताही शाळेत जायला नाही आमचे मुलं, कारण पेपर चालू असताना पाणी भरत राहतात. आधी पाणी भरावं लागतं, तिकडं पेपर लेट झाला चालेल, पण इकडं पाणी भरून जावं लागतं, कारण 1-1 किलोमीटरहून पाणी आणावं लागतं. मोठाले विहीर आहेत, लेकरू कधी पडलं तर परत दिसणार नाही आमच्या डोळ्यानं एवढं. आता हे सर्व मुलं बाळं घरी सोडून येतो उपोषणाला मी आलो. ढोरा वासरायले त्याला पिण्या करता, कारण ती मुलंच जाणार आहे तिथं पाण्याला. काही सरपंच नेऊन देते आम्हाला, कसं ते हे नेऊन देणार आहे. आम्ही इथं उपोषणाला बसलेलं आहे या कलेक्टर ऑफिसच्या समोर, जिल्हा अधिकाऱ्याच्या. अकोला महानगरपालिकेचा हद्दवाढ होऊन विस्तार असून त्यामुळे विकास खुंटलाय. हद्दवाढ झालेल्या भागात नागरिकांना मूलभूत सुविधा नसून टॅक्स मात्र नियमित वसूल केला जातोय. हद्दवाढ झालेल्या भागाकडे महानगरपालिकेच्या दुर्लक्षानं नागरिक त्रस्त झाले आहेत. अकोला महानगरपालिका हद्दीतील मोठी उमरी भागातील अयोध्या नगरमध्ये शेतातील कुटारामध्ये अळ्यांमुळे नागरिक वैतागले आहे. या अळ्या संपूर्ण घरासह जेवणातही जात असल्यानं या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. या संदर्भात नागरिकांनी महापालिकेला निवेदन सादर केलं होतं, मात्र अकोला महापालिकेनं याकडे दुर्लक्ष केलं. अखेर महिला पुरुष यांनी मोर्चा काढून महापालिकेत धडक दिली. यावर महापालिकेनं कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय. तर त्रास एवढा देऊन राहिले की काही बैलगाड्या दारात उभ्या करतात आणि तसंही कसं सर्वजण घरून येतात आणि रोगरचे 5-5 लिटरचे कॅन आणतात आणि तुम्ही जाऊ नाही दिलं तर मग आम्ही रोगर घेऊ सगळे घरं, म्हणजे असं आम्हाला त्रास देतात. आणि सगळ्या लेडीज घरी असतात तर त्याला विनाकारण त्रास येतात. ट्रॅक्टर आणतात, जोरात नेतात आणि बोराईलाही त्रास होऊन राहिला. आणि सर्व आमचा 10 फुटाचा रोड आहे फक्त आमच्या गल्लीपुरता, तर त्याला पर्यायी रस्ता असल्यावर आमच्या इकडून ते तर त्याची भाषा तर खूपच आहे द्यायची, पण ते लेडीजलाही अरेराई करून राहिले. तर अळ्याचा तर एवढा त्रास झाला की 8 दिवस बैलगाडी उभी केली, शेवटी पोराला ॲडमिट दवाखान्यात करायला लागलं अळ्या पोटात गेल्यामुळे. ते म्हणत आहे की आम्हाला आमच्या गाड्या इकडनं जाऊ द्या, पण आमची गल्ली इतकी छोटी असल्यामुळे त्यातून जाता येत नाही कोणालाच. आणि ते मोठे ट्रक त्यांचं आता बांधकाम वगैरे चालू करणार आहे ते, आणि आमच्या कॉलनीमध्ये
छोटा रस्ता असल्यामुळे त्यांना तिकडे जाता पण येत नाही आणि मग ते जबरदस्तीनं आमच्यावर हे अन्याय करून सारखे राहिले. काही कुटार आणून ठेवतात, किडे माकोडे आणलेले, त्या पूर्ण कुटाराची गाडी आणली, त्याच्यामध्ये अड्या होत्या. 2 दिवस त्यांनी ते हटवलं पण नाही आणि कोणी तिथं कंप्लेंट करायला गेले तर ते आम्हाला धमकी देत होते की आमच्या बंडीवर कोणी हात लावला तर पाहून घ्या आणि बाहेर काढू देत नव्हते कोणाला. आमच्यावर मारहाणीचे पूर्ण हे आरोप करून राहिले होते. मग सगळ्यांनी त्यांना असं म्हटलं की न्या. मग पोलीस कंप्लेंट केली. त्यातून अड्या बाहेर निघत होत्या. अड्या पूर्ण लोकांच्या घरात गेल्या. माझा छोटा मुलगा आहे, माझ्या छोट्या मुलाच्या पाण्यात अड्या होत्या. मग आम्ही रडलो. शेवटी म्हटलं ह्या काय आहे, तुम्ही आम्हाला मारतात का काय. मग त्यांनी पोलीस केस केली, कंप्लेंट पोलीस आले, तेव्हा त्यांना ते बाहेर काढ. अकोला लॉयन्स क्लब मिडटाऊन आणि निलेश देव मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमानं स्थानीय इंद्रप्रस्थ टॉवर इथं ॲम्ब्युलन्स, शवपेटी आणि वैकुंठ रथाचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटक म्हणून प्रथम उपप्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरिया होते, तर व्यासपीठावर यावेळी द्वितीय उपप्रांतपाल सुनील देसरडा, माजी प्रांतपाल रमाकांत खेतान, रिजन चेअरपर्सनल नितीन करवा, झोनल चेअरपर्सन मुरलीधर उपाध्याय, क्लब अध्यक्ष मुकेश शर्मा, माजी अध्यक्ष विजयकुमार तोष्णीवाल, प्रकाश आनंदानी, सचिव राजेश ठाकरे, कोषाध्यक्ष सुरेश खंडेलवाल आदी मान्यवर उपस्थित होते. महेश मनवानी यांच्या लायन्स ध्वज वंदनेनं या लोकार्पण सोहळ्याचा थाटात प्रारंभ झाला. यावेळी मान्यवरांनी अकोलेकर नागरिकांसाठी सेवारत होणाऱ्या ॲम्ब्युलन्स, शवपेटी आणि वैकुंठ रथाचं लोकार्पण केलं. मान्यवरांनी यावेळी या लोकार्पण योगी आणि रचनात्मक सेवा उपक्रमाचं कौतुक करत लायन्स क्लब अकोला मिडटाऊनचे मार्गदर्शक सुभाषचंद्र चांडक यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात येत असलेल्या अनेक उपक्रमांचं कौतुक केलं आणि झोन चेअरपर्सन मुरलीधर उपाध्याय यांनी साकारलेल्या या नव्या उपक्रमाचं स्वागत केलं. यावेळी MJF रमाकांत खेतान, MJF नितीन करवा, जयपुरिया यांनी आपल्या मनोगतात त्यांनी लोकोपयोगी सेवा कार्याचं कौतुक केलं. यावेळी निलेश देव मित्रमंडळाला या सेवा उपक्रमाचं दायित्व सोपविण्यात आलं. गरजवंत नागरिकांनी या संदर्भात निलेश देव मित्रमंडळ आणि लायन्स क्लब मिडटाऊनशी संपर्क साधावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं. यावेळी जयपुरिया यांनी क्लब पदाधिकाऱ्यांना लायन्स पिन आणि चिन्ह भेट दिली. उपस्थित पाहुण्यांचा परिचय डॉक्टर हेमंत जोशी आणि अनिता उपाध्याय यांनी करून दिला. संचालन अनिता उपाध्याय, स्वाती झुंझुनवाला यांनी केलं, तर आभार प्रदर्शन क्लबचे सचिव विवेक गावंडे यांनी केलं. यावेळी कॅबिनेट ऑफिसर कनुभाई सयानी, डॉक्टर तारा महेश्वरी, सुभाषचंद्र चांडक, राजेश पूर्वे, धनंजय नटकर, नरेश अग्रवाल, महेंद्र खेतान, कॅप्टन सिटीचे अध्यक्ष संजय मालविया, इलाइट अध्यक्ष जगदीश राठी, हार्मोनीच्या अध्यक्ष ज्योती गोयंका, मिडटाऊनचे कैलाशचंद्र अग्रवाल, सुनील हातेकर, घनश्याम जोशी, अशोक राठी, प्रमोद चांडक, निर्मल आयदासानी, सुहास जैन, गंगाधर पाटील, आनंद राय, डॉक्टर NK महेश्वरी, जितेंद्र जैन, संतोष अग्रवाल, दर्शन गोयंका, अशोक काबरा, अरुण खेतान, सुशील अग्रवाल, दीपेश खेतान, CA रमेश बाहेती, मंगेश कक्कड, मुक्ता गावंडे, आशा घुले, योगिता सोनवणे, स्वाती कक्कड, शिल्पा पंचगडे, माधुरी शर्मा, डॉक्टर पूजा खेतान यांच्या समेत लायन्स मिडटाऊन आणि निलेश देव मित्रमंडळाचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. अकोल्यापासून अगदी जवळच असलेल्या मेळघाटातील शहानूर जंगलात वाघांसह अस्वलांचं दर्शन घडत आहे. त्यामुळे जंगल सफारीसाठी इथं पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या शहानूरमध्ये या महिन्यात अनेकदा वाघांचं दर्शन घडत आहे. अकोट तालुक्यातील शहानूर, नरनाळा आणि बोरी हा भाग मेळघाट व्याघ्र प्रकल्पात येतो. पर्यटकांसह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना वाघ दिसण्याचा योग अनेक वेळा जवळून येतोय. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील शहानूर इथं जंगल सफारीसाठी अनेक पर्यटक येत आहेत. यावेळी वाघांसह अस्वल, बिबट, वाईल्ड डॉगचं दर्शन घडत असल्यानं या भागात पर्यटकांचा ओघ वाढण्याची शक्यता आहे. ही खास दृश्ये UCN न्यूजच्या दर्शकांसाठी आम्हाला उपलब्ध करून दिली आहेत आमचे प्रेक्षक शिवराज कोरपे यांनी. अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील खासगी पेट्रोल पंपांना डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा बंद करण्यात आल्यानं गेल्या 5 दिवसांपासून हे सर्व पंप बंद पडले आहेत. त्यामुळे पेट्रोल टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कंपनी की थोक उपभोक्ताओं के लिए ईंधन की कीमतों में बढ़ोतरी की थी. डीजल के दामों में करीब 1 रुपये की बढ़ोतरी की गई है.
इसी की तुलना में खुदरा उपभोक्ताओं के लिए ईंधन की कीमतों में कोई वृद्धि नहीं हुई। अमरावती जिले में करीब 30 से 35 निजी पेट्रोल पंप है और पूरे राज्य में इसकी संख्या करीब 600 है। इन पेट्रोल पंपों के मालिकों ने तेल आपूर्ति कंपनियों को उनके ईंधन की आपूर्ति के लिए अग्रिम भुगतान भी दिया है। हालांकि अभी तक पंपों को कोई ईंधन नहीं दिया गया है और सभी टैंकरों को रोक दिया गया है। कुछ टैंकरों को खाली वापस भेज दिया गया। पेट्रोल की आपूर्ति नहीं होने से पेट्रोल की किल्लत हो गई है। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची भरपाई करण्यासाठी शासनानं 1 एप्रिलपासून सर्व शाळा सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत। मात्र मेळघाटात उन्हाळ्यात शाळा यशस्वी ठरणार का, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे। कोरोना वायरस के प्रकोप के चलते सरकारी आदेश के अनुसार सभी स्कूल 2 साल के लिए बंद कर दिए गए थे। आज तस्वीर ये है कि मेलघाट के ग्रामीण अंचल के छात्र छात्राओं को इसका खामियाजा भुगतना पड़ रहा है। छात्रों के शैक्षणिक नुकसान की भरपाई के लिए सरकार ने 1 अप्रैल से सभी स्कूलों को सुबह 7 बजे से दोपहर 12 बजे तक खोलने का आदेश दिया है। ऐसे में मेलघाट का तापमान लगातार बढ़ रहा है। मेलघाट के अधिकांश स्कूल गर्मी में बिजली की कमी का सामना कर रहे हैं। साथ ही स्कूल के छात्रों के बैठने की भी कोई व्यवस्था नहीं है। अप्रैल के महीने में स्कूलों में छुट्टी का माहौल देखने को मिला है। ऐसे में अब जब सरकार ने सभी स्कूल शुरू करने का आदेश दिया है तो सभी अभिभावकों ने ध्यान देना शुरू कर दिया है कि मेलघाट में ये कैसे सफल होगा। आधुनिक जीवनशैलीमुळे लहान मुलांमध्ये डोळ्यांचा कर्करोग वाढतोय। या कर्करोगाची लक्षणं, घ्यावयाची काळजी आणि त्याच्यावरील उपचारांबाबत कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर पंकज द्विवेदी यांनी अधिक माहिती दिली। आधुनिक तंत्रज्ञानातील गॅजेट्सचा वाढता उपयोग आणि बदलत्या जीवनशैलीमुळे लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्करोग आणि त्याचे विषाणू आढळत आहेत। 2 ते 5 वर्षांच्या आतील मुलांमध्ये डोळ्यांचा रेटिनाप्लास्टोमा हा कर्करोग सातत्याने वाढतोय। याबाबतची लक्षणं, घ्यावयाची काळजी आणि उपचार या संदर्भात डॉक्टर पंकज द्विवेदी यांनी विशेष माहिती दिली आहे। यह कैंसर अगर सही समय पर पता चल जाए तो अधिकतर बच्चे ये ठीक हो सकते हैं, बट जानकारी के अभाव में, सही समय पर इलाज ना मिलने के कारण और सही समय पर डायग्नोस ना होने के कारण ये ट्यूमर बढ़ सकता है और दिमाग में पहुंच सकता है और इसकी वजह से बच्चे की जान भी जा सकती है। ये लगभग 2 से 5 साल के बच्चों के बीच में होता है और बच्चे अभी अगर हम बच्चों को देखेंगे तो उनकी आँखों को अगर हम देखें तो नॉर्मल बच्चों से उनकी आँखें अलग होती हैं। आपको एक उसको हम कहते हैं वाइट आई रिफ्लेक्स या बिल्ली की जैसी सफ़ेद आँख उसमें दिख सकती है, या बच्चों में टेढ़ापन हो सकता है, आँखों में टेढ़ापन हो सकता है। यह शुरुआती लक्षण है रेटिनोब्लास्टोमा के। ध्यान देने वाली बात यह है, आपको सही समय पर उसको डायग्नोस करना है और उसको सही सेंटर पर ले जाकर उसका इलाज करना है।